नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवलं आहे झटपट तयार होणारं बेसिक साहित्यामध्ये एकदम मजेदार आणि चवदार असं खारं वांग। आणि हे खारं वांग बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे काळी मिरी, लसूण, जिरं, हळद, अद्रक, हिरवी मिरची, त्यानंतर थोडंसं मीठ आणि धने पावडर, त्यानंतर भरपूर मूठभर अशी कोथिंबीर घेतली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व वाटण मी पाट्यावर वरवंट्यावर वाटून घेणार आहे। त्यानंतर एक वाटी खोबरं घालायचं, थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला छान असं बारीक एकदम वाटण तयार करून घ्यायचंय। हे वांग तर चवदार लागतंच आहे, पण पाट्यावर वाटण तयार केल्यामुळे एकदम आणखी चव वाढून जाते याची। अशा प्रकारे आता आपण हळूहळू सर्व साहित्य इथे वाटून घेऊया। आता हे वाटण पाट्यावर वाटल्याने काय होते की मस्त छान यात पाण्याचं प्रमाण कमी राहते आणि मसाला असा एकजीव होतो, असा मिक्सरमध्ये होत नाही, म्हणून शक्यतो पाट्यावरच वाटून घ्यावा। छान आता हिरवी मिरची सुद्धा अशीच एकदम बारीक वाटून घेऊया। अशा प्रकारे आता हे छान वाटून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं वाटण इथे तयार झालेलं आहे, पूर्ण एकजीव झालेला आहे, छान इथे गोळा तयार झाला आहे। असं आपल्या मिक्सरमध्ये नाही होत, तुम्ही बघू शकता अगदी लोण्यासारखा गोळा इथे तयार झालेला आहे। आता हे वाटण बाजूला ठेवूया। आता इथे मी हिरव्या रंगाची वांगी घेतलेली आहे। वांगी तशी भरपूर प्रकारची आहेत आणि प्रत्येक वांग्याची चव सुद्धा तशी वेगळी आहे। वांग्याची काटे काढून झाली, त्यानंतर थोडंसं मीठ घेतलेलं आहे। वांग्याला मधोमध कट करायचं आणि असं त्यामध्ये पूर्णपणे मीठ लावून चोळून घ्यायचं आहे छान, म्हणजे तुम्हाला वांगी पाण्यात ठेवायचं काम पडणार नाही, काळी पडणार नाही। आता तयार मसाला सुद्धा त्यामध्ये भरून घ्यायचा आहे। मीठ लावल्यामुळे मसाला व्यवस्थित चिकटतो, वांग्यालाही पूर्णपणे चव उतरते आणि मसाला हा निघत नाही। पाट्यावर वाटलेला जो मसाला असतो तो वांग्याला अगदी चिकटून बसतो। अशा प्रकारे आता वांगी तयार झाली आहे। कढईमध्ये घालायचं थोडंसं तेल थोडं जास्तच घालायचं, कारण या वांग्याला आपण पाणी खूप कमी वापरणार आहोत। मोहरी तळतळली की त्यामध्ये आपल्याला वांगी घालायची आणि खालीवर अशी मिक्स करून घ्यायची आहे। थोडीशी हळद घालायची, हवं तर मीठ सुद्धा घालू शकता चवीनुसार तुमच्या। त्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हा मसाला आपल्याला त्यावर सोडून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांनंतर झाकण काढायचं, म्हणजे आपली मस्त मजेदार आणि चवदार अशी खारी वांगी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता सुंदर अशी वांगी आपली इथे तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।